नमस्कार मित्रांनो, मी ओमप्रकाश उडाल. वास्तव न्यूज एक्सप्रेसच्या रोकठोक या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण रोकठोक मध्ये समीक्षा करणार आहोत ती दुष्काळ सदृश परिस्थिती, त्यावरील उपाययोजना या संदर्भात आपण त्याची थोडीफार समीक्षा करणार आहोत. याबरोबरच अंबड घनसावंगी तालुक्यातील दोन मातब्बर नेते, त्यामध्ये माजी मंत्री तथा घनसावंगी तालुक्याचे आमदार राजेश टोपे आणि भाजपाचे नेते सतीश घाटगे, या दोघा संदर्भात आपण थोडीफार दुष्काळाच्या अनुषंगाने समीक्षा करणार आहोत. यामध्ये आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी या दोन्ही नेत्यांनी जळीत ज्या फळबागा दुष्काळामुळे जळाल्यात, या फळबागांची पाहणी केली, शेतकऱ्यांना धीर दिला आणि वेगवेगळ्या मागण्या त्यांनी या बांधावरती जाऊन केल्या. म्हणून खरोखरच हे शेतकऱ्यांची कैवारी आहे की यांची ही नौटंकी आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही काय म्हणायले, परंतु यामध्ये मला 2 गोष्टी प्राकर्षाने जाणवतात. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे शासनाकडून 10 नोव्हेंबर 2023 या दिवशी उपसचिव जे आहेत त्यांनी परिपत्रक काढले दुष्काळासंदर्भातलं आणि तालुक्यातील महाराष्ट्रभरामधील 40 तालुक्यासह 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती ही नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहीर करण्यात आली. आणि हे दोन्ही नेते नोव्हेंबर महिन्यापासून आता मे महिना संपत आलाय आणि येणाऱ्या मान्सूनची चाहूल नुकतीच आता काही दिवसामध्ये लागणार आहे. मग तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांचे कैवारी आहात, शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहात, तर नोव्हेंबर महिन्यापासून तुम्ही शेतकऱ्यांसाठी कुठले प्रयत्न केलेत, कुठले निवेदन दिलेत, कोणकोणते आंदोलन केलेत, याबाबतही तुम्ही माहिती देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही मदत केली हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. तुम्ही बांधावर जाताय ही चांगली गोष्ट आहे, परंतु बांधावर तर जाच, पण तुम्ही सत्तेमध्ये आहात, विद्यमान आमदार आहात, बीजेपी आणि शिंदे आणि अजितदादांचं सरकार आहे. मग आमदार राजेश टोपे यांना मला विनंती करायची आहे, त्यांनी मागणी फार सुंदर केली की शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये फळबागाचं अनुदान द्या. या मागणीबद्दल माझं दुमत नाहीये, शेतकऱ्यांना तेवढं अनुदान मिळायलाच पाहिजे. परंतु त्यांना माझ्या या निमित्तानं माझा प्रश्न आहे, तुम्ही मागणी कुठं करताय? शेतकऱ्यांच्या बांधावर. तुम्ही शासन प्रशासन यांना भांडलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही निवेदन दिले पाहिजेत, वेगवेगळे आंदोलन केले पाहिजेत. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या मागण्या करताय का? हा, मागण्या करा तुम्ही, परंतु शासन प्रशासनाला यासाठी तुम्ही भांडलं पाहिजे, त्यासाठी वेगवेगळे निवेदन दिले पाहिजे. आणि नुसतं निवेदन देऊन थांबलं नाही पाहिजे, त्याचा पाठपुरावा सुद्धा केला पाहिजे. अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध समस्या आहेत. अहो, आणखीन अतिवृष्टी 2022 अतिवृष्टीचं अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. मग याबाबत तुम्ही काय केलंय? 2022 पासून आता 2024 आहे, 24 आता अर्धा झालाय आणि आणखीनही शेतकऱ्यांना जर अनुदान मिळत नसेल तर या अनुदानासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत, किती निवेदन दिलेत, किती पाठपुरावा केलाय, हे सुद्धा महत्वाचं आहे. याबरोबरच इतर अनुदान असतील, पीक विम्याचा प्रश्न असेल, तो तसाच प्रलंबित आहे. शेतकरी संघटना आंदोलन देत आहेत, मोर्चे करतायत, वेगवेगळे ग्रामस्थ शेतकरी निवेदन देत आहेत, परंतु तुमची सुद्धा ही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांची तुम्ही कैवारी म्हणताय, तुमच्या कार्यकर्ते जे आहेत ते तुम्हाला शेतकऱ्यांची कैवारी अशी उपमा देत आहेत, खरोखरच शेतकऱ्यांशी नाळ असलेले नेते म्हणून पदवी देत आहेत. मग शेतकऱ्यांसाठी तुम्ही शासन प्रशासना दरबारी किती भांडलाय आणि त्याचा पाठपुरावा करून तुम्ही शेतकऱ्यांना किती अनुदान मिळवून दिले हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही मागणी छान केली, 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान द्या, परंतु तुम्ही बहुतांश वेळ सत्तेमध्ये सहभागी होताय. त्यावेळी तुमचं सरकार असताना तुम्ही त्यावेळी सुद्धा दुष्काळ पडला होता. कदाचित 2012 2015 या दोन्ही वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती होती आणि या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये तुम्ही आमदार नव्हे तर मंत्री होते. मग तुम्ही मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी तुम्ही कुठलं अनुदान मिळवून दिले आणि किती दिले हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये एक मुद्दा टाकला,
आदरणीय शरद पवार साहेब केंद्रीय मंत्री होते, कृषी मंत्री, त्यावेळी त्यांनी हेक्टरी 60,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलं होतं. परंतु मग जर त्यावेळेस केंद्रीय मंत्री असताना 60,000 अनुदान देण्यात आलंय असं तुम्ही सांगितलं आणि आता तुम्ही 1 लाखाची मागणी करताय. म्हणजे तुम्ही सत्तेत नाही आहेत म्हणून तुम्ही ही मागणी वाढून करताय का? करताय, ते मिळालं पाहिजे याबद्दल माझं दुमत नाही. परंतु आवाजी सवा मागणी करणे योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु तुम्ही ही मागणी शेतकऱ्यांच्या बांधावर करण्याऐवजी तुम्ही शासन प्रशासनाकडे केली पाहिजे असं मला या निमित्ताने सांगायचं. याबरोबरच दुसरा जो विषय आहे तो म्हणजे भाजपाचे नेते सतीश गाडगे. ते सुद्धा मोसंबीच्या बागामध्ये गेले आणि मोसंबीच्या बागावर जाऊन शेतकऱ्यांच्या फळबागाची त्यांनी पाहणी केली आणि या पाहणीमध्ये त्यांनी सांगितलं सुद्धा हे सरकार जे आहे ते संवेदनशील आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी फळबागाचं अनुदान मिळवून देण्यासाठी मी स्वस्थ बसणार नाही. मी भांडण करून सगळ्या गोष्टी हे करून मी हे शेतकऱ्यांना मिळवून देण्यापर्यंत स्वस्थ बसणार नाही. ही मागणी तुमची रास्त आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु तुम्ही मागणी कुठं बांधावर करताय का? शासन तुमचं आहे, जा ना, तुम्ही शासन दरबारी जा, प्रशासनाकडे ही मागणी लावून धरा, त्याचा पाठपुरावा करा आणि तुम्ही जे बोलताय ना ते तुम्ही मिळवून द्या. तुम्ही जर मिळवून दिलं तर खरंच तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारे आहात. या दोन्ही नेत्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही नुसते इकडे सोशल मीडिया पुरते नौटंकी करू नका. सोशल मीडियावर तुमचे फोटो झळकणार, तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांचे कैवारे आहात असं तुमचे कार्यकर्ते भासून देणार, तसं वेगवेगळ्या तुम्हाला पदव्या देणार. परंतु तेवढ्या पुरतं मर्यादित राहून तुमचं काम नाही. तुम्ही मोठे नेते आहात तर तुम्ही शासन प्रशासना दरबारी भांडलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना मिळवून देईपर्यंत तुम्ही झोपले नाही पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांचे कैवारी आहात असा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतोय. परंतु तुम्ही इकडे बांधावर येऊन नुसती ओरड करणार, यानं होत नाहीये. प्रशासनाचा एवढा ढिमा कारभार झालाय, तुम्ही निवेदन देऊन त्याचा तुम्हाला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यातून लवकर मार्ग सापडत नाही सर्वसामान्याला. मग तुमच्या एवढी चलती आहे, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, सरकार तुमचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करा ना. तिथं जाऊन शासन प्रशासनाला भांडा, तिथं जाऊन बसा. तुम्ही असं म्हणाल आता आचारसंहिता चालू आहे, पण दुष्काळ तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहीर झालाय. एवढ्या दिवस तुम्ही काय केलं? या दोन्ही नेत्यांनाही माझा प्रश्न आहे, नोव्हेंबर महिन्यापासून तुम्ही काय केलं? कुठले आंदोलनं केले? कुठले निवेदनं दिले? त्या निवेदनाचा किती टक्के पाठपुरावा केलाय? कुठल्या निवेदनाला आंदोलनाला तुमच्या यश आलंय हे सुद्धा तुम्ही जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे. आंबड-घनसावंगी तालुक्यामधील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न आहे, अतिवृष्टी 2022च्या अनुदानाचा प्रश्न आहे. मध्यंतरी ठाकरे सरकारनं घोषणा केली कर्जमाफीची, त्या कर्जमाफीपासून सुद्धा काही शेतकरी वंचितच आहेत. मग विद्यमान आमदार जे आहेत त्यावेळेस मंत्री होते, तुम्ही त्यावेळी फॉलोअप घेतलाय? बघितलंय किती शेतकरी आहेत माझ्या आंबड-घनसावंगी तालुक्यामध्ये, किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली? याबरोबरच दुसरी एक गोष्ट उद्धव ठाकरे सरकारनं त्यावेळी घोषणा केली होती की शेतकरी जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. परंतु हे अनुदान किती शेतकऱ्यांना मिळालंय याचा कधी अभ्यास केलाय तुम्ही? त्यासाठी कधी पाठपुरावा केलाय? बघितलंय? आणि तीच घोषणा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी परत बोलून दाखवली की ही जी यांनी घोषणा केलेली आहे ती आम्ही सुद्धा लागू करतो आहोत. मग त्या संदर्भात किती शेतकऱ्यांना अनुदान मिळालंय सतीश गाडगे यांनी बघणं गरजेचं आहे. तुमचं सरकार आहे, तुमच्या सीएमनी घोषणा केली, तर मग किती शेतकऱ्यांना मिळालं? त्या जो 50,000 प्रोत्साहनपर जी रक्कम आहे त्याचा लाभ हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि तुम्ही या सगळ्या जर गोष्टी बघितल्या, त्यासाठी पाठपुरावा केला, निवेदनं दिली, आंदोलनं केली तरच आणि त्याला यश आणणं हे सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे. कारण तुम्ही त्या गोष्टी करू शकताय हे सुद्धा मी पुढे विश्लेषण त्याचं करणार आहे, ते सुद्धा सांगणार आहे. म्हणून तुम्ही बांधावर जाऊन ओरड करण्यापेक्षा, सोशल मीडियामधून सहानुभूती मिळवण्यापेक्षा खरोखर तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढा द्या. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा, त्याचा पाठपुरावा करा शासन प्रशासनाकडे आणि त्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना मिळवून द्या. आणि या जर तुम्ही मिळवून दिल्या तरच तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे कैवारी आहात असा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे असं मला तरी वाटते. तो विषय घेऊया आपण. हे करू शकतात दोन्ही नेते. या संदर्भातला एक विषय मी सांगतो. जायकवाडीचं हक्काचं पाणी 8 TMC हे मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्याने जीवाचं रान केलं. यासाठी त्यांनी याचिका सुद्धा दाखल केली आणि त्याला त्यांनी यश मिळवलंय दोन्ही नेत्यांनी. मला म्हणायचं नाही यांनीच केलंय त्यांनीच केलंय. त्यासाठी त्यांनी जन आंदोलन केले, रस्ता रोको केलाय, ठाण मांडले जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या ऑफिस समोर. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.
त्यांनी पाणी मिळवून दिले. किती प्रमाणात मिळाले काय त्याचा अपडेट माझ्यापर्यंत सध्या तरी नाहीये, परंतु काही प्रमाणात त्या पाणी मिळाले आणि शेतकऱ्यांचा त्याचा लाभ सुद्धा झालाय. मग या गोष्टी तुम्ही करू शकतात. तर शेतकऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते का बरे करू शकत नाहीत? त्यासाठी तुम्ही एवढ्या ज्या खस्ता खाल्ल्या पाणी मिळवण्यासाठी, तर तेवढ्या खस्ता तुम्ही इतर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी का बरं खाऊ शकत नाहीत? हा माझा त्यांना प्रश्न आहे. मग तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांचे कैवारी आहात का ही तुमची नौटंकी चालू आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेत असाल तर शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्यासाठी तुम्ही भांडलं पाहिजे असं तरी मला वाटते. तुम्ही ह्या पाण्यासाठी जो लढा दिला, जन आंदोलन केलं, रस्ता रोको केलं, ठिय्या मांडला, तर हे मला तरी वाटतं तुमचे साखर कारखानदारी अडचणीत येऊ नये म्हणून यासाठी तुम्ही एवढे सगळे प्रयत्न केलेत. का तर तुम्ही ऊस कुठून आणणार तुमच्या साखर कारखान्याला? मग साखर कारखान्याला जर ऊस नाही मिळाला तर आपली साखर कारखानदारी अडचणीत येईल. म्हणून पाण्यासाठीचा लढा तुम्ही प्रामाणिकपणे लढलात असं मला वाटतंय. त्यात शेतकऱ्यांचंही भलं झालंच आहे, याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही पाण्याच्या लढ्याला जसं तुम्ही याचिका दाखल केली, जन आंदोलन उभा केले, ठिय्या मांडलाय, रस्ता रोको केलाय, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करू शकता तर शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नासाठी का नाही? म्हणून मला तरी वाटतं पाण्यासाठी दिलेला हा लढा तुमच्या साखर कारखानदारी अडचणीत येऊ नये म्हणूनच आहे असं मला वाटते. यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा झालाय, कारण शेतकऱ्याला पाणी मिळालं, त्या पाण्यामधून शेतकऱ्यांचा ऊस आहे तो जोपासला जाईल आणि तो ऊस तुमच्या साखर कारखान्याला येईल असं मला तरी वाटतं. मग तुम्ही जर एवढा लढा देऊ शकता, तुम्ही करू शकताय. मला ह्या प्रसंगातून एकच सांगायचंय, तुम्ही करू शकताय. परंतु तुम्ही या शेतकऱ्यांच्या अंबडघनसंगी तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, अतिवृष्टीचं अनुदान असेल, दुष्काळी अनुदान असेल, कर्जमाफी असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल, तर यासाठी तुम्ही बांधावर जाण्यापेक्षा शासन प्रशासनादरबारी भांडा, ते मुद्दे मांडा आणि त्यासाठी तेवढ्यावरच थांबू नका. त्यासाठी निवेदन द्या, त्यासाठी त्याचा पाठपुरावा करा आणि त्या गोष्टी शेतकऱ्यांच्या पदरात पाडून द्या. एवढं सगळं जर तुम्ही केलं तरच तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे कैवारी आहात असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. म्हणून तुमचे कार्यकर्ते, तुमचे पीए कुठेही गेलं, शेतकऱ्यासोबत फोटो टाकला की आमचे साहेब शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांसाठी धडपड करणारे, शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करणारे. ठीक आहे, पदव्या लावा तुम्ही, पण तेवढ्या पुरत्याच नका. सोशल मीडियावर तुम्ही फक्त झळकताल, परंतु खरोखरच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याची प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे. कुठल्या बाबतीत शेतकरी अडचणीत सापडलाय, त्यासाठी काय करता येईल, यासाठी तुम्ही बांधावर जाऊन गोडवे गाण्यापेक्षा शासन प्रशासनादरबारी भांडा, ती मागणी लावून धरा आणि त्यासाठी पाठपुरावा करून त्या गोष्टी शेतकऱ्यांना मिळवून द्या. जर तुम्ही मिळवून दिल्या तरच तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे कैवारी आहात असा म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही लढा देऊ शकताय. ह्या दोन्ही नेत्यांना म्हणजे ह्या गोष्टी ते करू शकतात. परंतु तुम्ही जे जायकवाडीच्या हक्काचं पाणी मिळवून दिलंय ना, त्या पाण्यासाठी जशा पद्धतीने लढा उभारलाय ना, तसा लढा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उभारा आणि तो उभारून ते जर तुम्ही शेतकऱ्यांना मिळवून दिलं तरच तुम्ही खऱ्या पद्धतीने शेतकऱ्यांचे कैवारी आहात असा म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कारण या जायकवाडीच्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून भरपूर त्यांनी पाठपुरावा केला, याचिका दाखल केली, या सगळ्या गोष्टी आहेत, आंदोलन केले, त्याबद्दल अभिनंदन करतो. परंतु बाकी शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याला बघणे, त्या समस्या सोडवणे सुद्धा तुमचंच काम आहे. म्हणून या नेत्यांनी काल परवा जे मसुंदीच्या भागामध्ये जाऊन भेटी दिल्यात, तिथं मागणी केल्यात, त्या मागण्या त्यांनी योग्य केल्यात ते, परंतु या मागण्या तुम्ही शासन प्रशासनाकडे करा. कारण आता दुष्काळ जो आहे त्याची दाहकता वाढलेलीच आहे आणि आता नेमकंच काही दिवसावर मान्सून येऊन ठेपल. परंतु 10 नोव्हेंबर पासून तुम्ही एवढ्या दिवस काय केले हा सुद्धा मला त्यांना प्रश्न आहे. मध्यंतरी निवडणूक होती, निवडणूक काळामध्ये तुम्ही सगळ्यांना विसरून गेले. निवडणूक काळामध्ये आपला पक्ष आणि आपला उमेदवार यासाठी तुम्ही प्रयत्न, ते करणं तुमचं कर्तव्य आहे. शेवटी पक्षाची तुमच्यावर जबाबदारी दिली आहे. परंतु नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर झालाय 10 नोव्हेंबरला, आणि 10 नोव्हेंबरला दुष्काळ झाल्यापासून माझा या दोन्ही नेत्यांना प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही किती निवेदनं दिली आहेत, किती शासन प्रशासन दरबारी तुम्ही या समस्या मांडल्या आहेत, किती शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी तुम्ही निवेदनं दिली आहेत, त्याचा पाठपुरावा केलाय आणि ते अनुदान शासन प्रशासनाकडे भांडून मिळवून देणं. पीक विम्याचा प्रश्न सुद्धा तसाच प्रलंबित आहे.
शेतकरी आपले बिचारी येते तहसील कार्यालयापर्यंत, कलेक्टर पर्यंत निवेदन देते तर निघून जाते. अतिवृष्टीच्या अनुदानाचाही मुद्दा आणखी तसाच आहे. कर्जमाफीचा बी विषय बराचसा तसाच आहे. याबरोबरच 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे मिळणार आहे तो सुद्धा विषय तसाच आहे. मग या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या आहात, तुम्ही शेतकऱ्यांचे खरोखरच कैवारी आहात, तर या समस्या सोडवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यापर्यंत तुम्ही स्वस्थ बसलं नाही पाहिजे. आणि असं जर तुम्ही केलं तर खरोखरच शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. म्हणून मला हा प्रश्न उपस्थित राहिला की खरोखरच यांना शेतकऱ्यांची हे कैवारी आहेत, यांची ही नौटंकी चालू आहे, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. म्हणून मी या रोकटोक या सदरामध्ये समोर येऊन मला वाटलं आपलं मत आपण प्रदर्शित करावं आणि या संदर्भाचं विवेचन आपण करावं. चला तर मित्रांनो, वास्तव न्यूजच्या या रोकटोक एक्सप्रेस मध्ये असंच परत आपण वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. या संदर्भानं मला असं वाटलं समोर येऊन याची समीक्षा करावी, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलाय. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ बघा, लाईक करा, याला शेअर करा आणि काही जर वाटत असेल काही असेल तर मला एकदा फोन करून कळवा किंवा SMS द्वारे कळवलं तरी चालेल. यामध्ये मी सुधारणा करत राहील. चला असंच परत रोकटोक मध्ये भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.